दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. सलामी जोडी अजयच्या साथीनं रोहित ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 1 अजय दाखल होतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, त्यामुळे धक्का लागेल मोठा. बॅटिंग करत असताना टीम माथेरान 11 संघाला अजय बॅक टू द पवेलियन. अजय भस्मा पहिला बॉलवरती डिपोसी पवित्रा करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे फटका फसला. रायगड प्रीमियर लीगचा बेस्ट बॅट्समन अजय भस्मा मैदान सोडतोय. काय खेळ दाखवला होता रायगड प्रीमियर लीग मध्ये, तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर येतोय. खरं तर जड पावलानं आणि जड अंतकरणानं मैदान सोडत असताना नवीन बॅटर मैदानावरती विजय दाखल होते या मॅच मध्ये. विजय देखील एक मोठा खेळाडू आहे, परंतु काय सुरुवात केली आहे. क्षितिज 11 या नावाने संघ खेळतोय. क्षितिज 11 LNT खोणी दोन संघाच्या माध्यमातून खरं तर आपण पाहतो एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. विजय राणे आलेत बॉलिंग मार्क वरती. अजयला तुम्ही पाहताय नेट नंबर 3 वरती दाखल झालाय विजय राणे. चांगला खेळ या खेळामध्ये आपण पाहतोय. खरं तर आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच रंगताना दिसेल रेग्युलर गटातून. गुरुदास यार या वेळेला देखील आय थिंक बॅटची कडा होती. त्यानंतर तुम्ही पाहताय एसएनच्या मागून झेल सुटलाय. मंगलमूर्ती चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधात वडगर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर पोहोचा. मिड इनिंग मध्ये आपण टॉस संपन्न करतोय, त्यामुळे अधिकचा वेळ खर्च करू नका. डॉट बॉल सलगचा दुसरा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. इनॅट नंबर 3 वरती विजय दाखल झाला या मॅच मध्ये. कमबॅक करत असताना बॅटची कडा आहे. पुन्हा एकदा खेळाडू उपस्थित. सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीनं स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन केलं. सलग 2 बॉल थांबावं लागलं. तिसऱ्या बॉल वरती सिंगल मारली आहे. रोहित आणि विजय ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करतोय. बॉल ट्रॅक वरती देखील अजय दाखल झाला या मॅच मध्ये. हा फटका चांगला आहे, परंतु खेळाडू उपस्थित. अखेर झेल इथे स्वीकारलाय, त्यामुळे धक्का लागतोय. दुसरा बॅटिंग करण्यासाठी माथेरान 11 माथेरान संघाला. फलंदाज बाद. षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती अजय चांगली बॉलिंग या मॅच मध्ये केली आहे. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा यायला हव्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खोऱ्याने धावा ओढण्याचं काम नेहमीच केलं जातंय. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. खेळाडू पोहोचतील डीप मधून. क्षेत्ररक्षक पोहोचतात. 2 धावा एकवटल्या जातील आणि या 2 धाबीच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगली सुरुवात या मॅच मध्ये क्षेत्ररक्षक असताना खोरी टीमच्या माध्यमातून सर्व खेळाडू यंगस्टर तुम्हाला पार बीतील. तर दुसऱ्या बाजूला माथेरान 11 माथेरान. अजय भस्माचं घर तर पहिल्या बॉलवरती आउट होणं परवडत नाहीये टीम माथेरान.
या संघासाठी गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन, स्केलिंग शॉट, टेकिंग गॅप, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंकनाद करत असताना चौकार. सर आपण या धावफलक तुम्हाला पार मिळतोय. टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. थोडीशी मी म्हणेन कमकुवत सुरुवात मैदानाच्या मध्ये करत असताना टीम माथेरान इलेव्हन माथेरान, परंतु या मॅच मध्ये चांगला खेळावा लागेल. धावसंख्या इथून उभारावी लागेल, कारण या मॅचचा आपण जर रिझल्ट पाहिला तर सलग 2 बॅटर आउट झाले, त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती खेळतोय. विजयच्या साथीनं वैभव ही जोडी तुम्हाला पार मिळेल. या मॅच मध्ये इथून टॉप गिअर वरती बॅटिंग करायची, कारण कोणी संघ म्हटलं की नेहमीच हर्षद ठोंबरे असतील, त्यानंतर सरफराज शेख असतील, यांच्या नेतृत्वाखाली संघ खेळत असतो. या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय आतापर्यंत चांगला खेळ कोणी टीमने खेळलाय. किरण आलेत बॉलिंग ट्रॅक वरती, किरण मात्रे हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय किरण. फोटोस होता, टर्न केला ऑन साइडला, डीपमधून खेळाडू पोहोचतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि 2 धाबा रोखू शकत नाहीयेत. कौतुक करेल मी, खेळाडूचा डीप मधून भरपूर वेगाने पोहोचला होता. करण होते बॉलला त्याने आतमध्ये ढकललाय, त्यामुळे इथून या 2 धाबा एकपट जातील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता टीमची टोटल 9 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. चांगली सुरुवात आता या दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला पार मिळते. स्ट्रायकिंग वरती बॅटर तुम्ही पाहताय विजय. फटका ऑन साइडला खेचलाय, चांगला आहे लॉन्ग ऑनला. क्षेत्ररक्षक पास रहते, फील्डर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर. चेरन तुम्हाला पार मिळतोय. खर तर या मॅच मध्ये पूर्णपणे संघर्ष आपण पाहिला टीम माथेरान संघाचा, परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत विजय जोपर्यंत मैदानावरती उभा आहे, कारण एक चौकार देखील आपण पाहिलाय आणि आता एक षटकार देखील आलाय, त्यामुळे धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल 15 धावा धावफलकावरती आक्रमण चढवलाय किरण मात्रेवरती. कमबॅक करण्याचा प्रयत्न किरण करतोय, परंतु पुन्हा एकदा हा षटकार आलाय, त्यामुळे थोडासा दबाव आहे. दबावाखाली वावरत असताना परंतु दबावाला जुगारून चांगली गोलंदाजी करावी लागेल. टीमची टोटल धावफलकावरती 15 आतापर्यंत बनल्यात. 5 ओव्हरची मॅच या मैदानावरती शेवटच्या शहराला काही होऊ शकतो. काल जोबोली संघ आपण पाहिला जवळजवळ 77 धावा या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये कुठल्या होत्या, परंतु तरी देखील तो सामना गमवावा लागला. राऊंड द विकेट, बिग हिट, अजून एक फटका चांगला आहे. लॉंग ऑनला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयच्या बॅटमधून सलगचा दुसरा हा फटका, बॉल सीमा पार, षटकार. दोन बॉल दोन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयच्या बॅटमधून धमाके तुम्हाला बाल मिळतात. या मॅच मध्ये आता कमबॅकच केलाय म्हणावं लागेल. 21 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2. अजून एक चांगला फटका, डीप बॅकआउट पॉइंट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सलगचा तिसरा षटकार विजयच्या बॅटमधून. नाही तर हा क्रिकेटचा खेळ असाच आहे डीजे मास्टर. येथे कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर आपण पाहिली आहे. याच मैदानावरती आपण पाहिला असाल खरं तर नावा विरोधात वाकळांचा सामना
एक बॉल मध्ये षटकार ठोकला होता शेवटच्या बॉलवरती केतन म्हात्रेनं. अजून एक चांगला फटका, फुल टोल वसूल केलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. किरण म्हात्रेवरती आक्रमण केलाय आणि अखेर बॉल सीमा पार, षटकार. किरण म्हात्रेवरती चढवला हल्ला, बोलतोय फलंदाज विजयचा बल्ला. बॉल सीमा पार, सलगचा चौथा षटकार. धाव फलक वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती जोडली गेली 33 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रगती पथावरती असताना काय फटकेबाजी आहे. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील षटकार ठोकलाय, त्यामुळे क्वालिटी क्रिकेट आता तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती विजय दाखल झालाय जवळ तिसऱ्या क्रमांकावरती आणि संकटमोचक कामगिरी या मॅच मध्ये करतोय. भन्नाट वेग, तेज थरार बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. स्वीप करायचं होतं हे दाखवतोय बॅट्समन विजय, परंतु जमलं नाहीये. त्यामुळे आता शेवटच्या बॉलवरती सुटकेचा मोकळा निश्वास सोडलाय. 4 बॉल 4 षटकार आपण पाहिलेत विजयच्या बॅटमधून, त्यामुळे धावफलक 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या बॅटमध्ये कमबॅकच केलाय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं असेल तर जवळ 2 धक्के लागले. पहिल्या बॉलवरती मी ज्या प्रकारे उल्लेख केला की परवडणारा नाहीये टीम माथेरान संघाला. अजय बसपासारख्या बॅटरला पहिल्या बॉलवरती आउट केल्यानंतर असं वाटलं होतं संघ अडचणीत सापडलाय माथेरान. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर रोहित सारखा खेळाडू देखील आउट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या अंती फक्त 7 धावा होत्या. परंतु आता या मॅच मध्ये टॉप गिअरवरती बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. काप बॅटिंग करतोय विजय मैदानावरती दाखल झालाय आणि अखेर विजय त्याला मिळालाय, कारण 26 धावा तो वसूल करतोय. त्यामुळे धावफलक 33 धावफलकावरती जोडल्या जातील. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 अजय उतेकर. अजयचा पहिला बॉल, अपील आणि अखेर पंचाकडे पाहिलं नाहीये, सरळ मैदान सोडलंय. त्यामुळे कौतुक व्हायला हवं बॅट्समन वैभव. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का लवकर लागला होता. आता वैभव देखील आउट झालाय. नवीन बॅटर मैदानावरती जीत आता दाखल होतोय. ओव्हर नंबर 3 चा खेळ अजयला तुम्ही पाहताय. अजय उतेकर पहिला झटका लवकर देण्यात दिलाय या मॅच मध्ये. राऊंड द विकेट. मैदानावरती जीत दाखल झालाय. LBW च्या स्वरूपात जीतला देखील इथून मैदान सोडावं लागतंय. अजय उतेकरनं अजून एक विकेट इथे कॅरी केली, त्यामुळे धक्का लागतोय मोठा माथेरान संघाला. फलंदाज बाद. जीतच्या स्वरूपात नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय जितेश. जीत आउट झालाय, जितेश दाखल झालाय. या मॅच मध्ये 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 3. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं गोलंदाज अजय आक्रमक पवित्र त्याने घेतला होता आणि
एकामागे एक त्याने फलंदाज बाद केले. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटर हवी ठरला, त्याने 26 धावा तिथे नोंदवले आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कमबॅक. सलग 2 विकेट अजय उतेकरला मिळतात या मॅचमध्ये. त्यामुळे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. नेक्स्ट मॅच वडगर विरोधात मंगलमूर्ती चिंचपाडा. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित. खरं तर स्ट्राईक द्यायची होती मागील मॅचमध्ये. मागील ओव्हरमध्ये आपण पाहिला असतं सलग 4 षटकार ज्या बॅट्समॅनना मारलेत त्याला स्ट्राईक द्यायची होती. त्यामुळे आपण पाहतोय इथून एक सिंगल 1 आणि सिंगलच्या साथीला धावफलक देखील 34 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. राईट अमोर द विकेट. या वेळेला देखील चेंडूचा पाठला केला होता, फॉलो केला होता, नाही जमलं. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक 35. 35 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. चांगली स्कोरिंग तुम्हाला पाहायला मिळेल. विश्वनाथ धुळे आमच्या सोबत जोडले गेले, त्यांच्या माध्यमातून हे स्कोरबोर्ड सजवलं जात आहे. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पालक स्वीप करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि अखेर एक सिंगल मिळती आहे. सिंगलच्या साथीने धावफलक 36 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. अजय उतेकर चांगली बॉलिंग करतोय. क्षितिजा 11 LNT खोणी. निलेश जाधव पुरस्कृत हा संघ तुम्हाला पार मिळेल. हा फटका चांगला आहे, खेळाडू आहे डीप मधून. खोणीचा धोनी पोहोचलाय. सरफराज शेख बेगर बरोबरती येतोय, त्यामुळे तुम्ही पाहता इथून एक सिंगलच्या साथीने धावफलक आता कासवाच्या गतीने पुढे जात असताना 37 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना चांगली बॅटिंग मागील षटकामध्ये आपण पाहिली विजयच्या बॅटमधून. यावेळेला देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता, वेगळं काय करण्याचा प्रयत्न तुम्हाला जरूर पार मिळेल. विजयच्या माध्यमातून परंतु 3 ओव्हरचा खेळ आता संपन्न झाला. या ओव्हरमध्ये धावा खर्च केला फक्त 4 धावा खर्च केल्यात, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचेल टीमची टोटल 37. 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 ओव्हरचा खेळ जरी शिल्लक या मॅच मध्ये, त्यामुळे 2 ओव्हरमध्ये आता किती धावा उभारतील तर इथून किती धावांचा कमबॅक करतील टीम क्षितिजा 11 LNT खोणी. चला पाणी घेऊन जा लवकरात लवकर. सरफराज बॉल ट्रॅक वरती दाखल होतोय. ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. स्टॅकिंग वरती बॅटर हितेश मैत्रीवरती दाखल झालेत. या बॅच मध्ये तुम्ही पाहताय आतापर्यंत 4 ओव्हरच्या अंती 34 धावा धावफलकावरती जोडले गेले, त्यामुळे कमबॅक केलंय. पुन्हा एकदा बॉलर अजय उतेकर, त्यामुळे इथून आता 4थ्या ओव्हर मध्ये कमबॅक होईल का? खोणीचा धोनी मैत्रीवरती दाखल होतोय. सरफराज पहिला बॉल आडवा बॅट घेण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे बॅटम पॅडच्या बदला बॉल चालला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 4 चा खेळ. पहिला बॉल डॉट फेकलाय. सरफराज शेखला तुम्ही पाहता या मॅच मध्ये तो दाखल होतोय. कमबॅक करायचा प्रयत्न त्याचा जरूर राहिलाय, परंतु इथून कमबॅक होईल का? कारण समोर एक अनुभवी खेळाडू आहे. बॅटची कडा होती का पाहावं लागेल आणि एसएसच्या बागे एक सुंदर जेल टिपला, त्यामुळे इथून मैदान सोडावं लागते जितेशला देखील. टीम माथेरान संघाला अजून एक धक्का.
बागपडे जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक पाठमोरा नाही थांबणार बॉल, कारण आउटफील्ड भरपूर फास्ट, बॉल सीमा पार 4. त्यामुळे चौकाराच्या साथीने आता धावफलक 41 41 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 4. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित, थ्रो थोडासा खराब आला, त्यामुळे तुम्ही पाहता एक सिंगल इथे मिळेल. प्रतीक भरपूर वेगाने पोहोचले, थ्रो खराब आला परंतु फिल्डिंग चांगली पार आली. अजून एक फलंदाज बाद, प्रतीकला इथून मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. हा फटका चांगला आहे, क्वालिटी शॉट तुम्हाला पार मिळेल. क्षेत्ररक्षक उपस्थित, अजून एक जेल टिपले, त्यामुळे आता जसा बदलाच्या आतमध्ये दाखल झाला बॅट्समन विशाल, तसा आता त्याला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. Ball 42. सात विकेट पडलेत. हेमंत बिग हिट, हा देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल सीमा पार, षटकार. प्रतीकच्या साथीने मंथन ही जोडी तुम्हाला पार मिळेल. हेमंत ठोंबरेवरती आक्रमण चढवलाय, पहिला बॉल सीमारेषा पार, षटकार वसूल करतोय. अजून एक ऑन साइडला लॉंगॉनला, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेमंत ठोंबरेवरती आक्रमण चढवलाय, बॉल सीमा पार, षटकार.
आगमन झालं, बडकर स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. हेमंत ठोंबरेवरती आक्रमण चढवलाय. सलग 2 बॉल दोन्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल वेगाने पुढे सरकतीये. फलकावरती धावा 54 50 अप. इथे 2 बॉल 2 षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय आणि अखेर हेमंत ठोंबरेला मिळते सफलता. फलंदाज बाद. शैलेश सूरज चला कॅमेरामॅन सूरज लवकरात लवकर आपण जेवून घ्या. पुढचा बॉल लाईन थोडीशी खराब आहे, त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. लास्ट विकेट आहे, परंतु चेंडू देखील शिल्लक असतील आता फक्त आणि फक्त. दोन बॉलचा खेळ शिल्लक. बॅटची कडा एस्टनच्या बागे थर्डमॅनच्या खेळाडूने बॉल अडवलाय, त्यामुळे सिंगल बेल. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. हेमंत बारी ट्रॅक वरती. शेवटचा बॉल फटका चांगलाय, षटकार आलाय, शेवट गोड केलाय आणि आता टार्गेट सेट झाले या मॅच मध्ये. 62 धावा नोंदवल्या, त्यामुळे 63 धावाचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जशी बातला पुढे आता सुरुवात होईल आम्ही जोडले जाऊ.
खेळाडू आपण जॅकेट घालून मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकत नाही हो, त्याची पण नोंद घ्यायची. राकेश इरमाळी यांना विनंती आपण या टॉस साठी आपल्या शुभ हस्ते आम्ही करतो टॉस. नाणेफेकीचा कौल मंगलमूर्ती चिंचपाडा विरोधात वडगर गावदेवी वडगर. महाराष्ट्रातील मधुर गळ्याचे टॉप सिंगर म्हणून ज्याची ओळख आहे आमचे राज इरमाळी यांचे बंधू आहेत राकेश इरमाळी यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. वडगर विरोधात चिंचपाडा. टॉस जिंकला टीम वडगर संघानं. निर्णय कळवायचा आहे. थँक्यू सो मच. बातला सुरुवात. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती लाऊड अपील तुम्हाला पाहायला मिळेल. दोन धाबाची पार्टी टीम माथेरान संघाला, कारण जर्सी नाहीये त्यामुळे दोन धाबाची पार्टी आहे. त्या दोन धाबा आम्ही ज्यावेळेस पहिले ओव्हर संपन्न होईल त्यावेळेस त्या दोन धाबा ऍड करतो. याची पण नोंद घ्यायची. टीम खोणी संघाच्या खात्यामध्ये. बॉल ट्रॅक वरती जीत. समोर तुम्ही पाहताय सलामी जोडी दाखल झाली आहे. किरण मात्रेच्या साथीनं आकाश ठोंबरे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती दाखल झाल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये टार्गेट आता सेट करायचं. 62 62 बनल्यात. 63 धावांचं टार्गेट इथे सेट करत असताना आता
किरणला परतावं लागेल माघारी. फरदस बाद. जीत मैदानावरती दाखल होते. मागील बॉलवरती अपील भरपूर स्ट्रॉंग होती, परंतु पंच सहमत नव्हते, त्यामुळे डॉट बॉल आपण पाहिला आणि अखेर पुढच्याच बॉलवरती किरण म्हात्रेला इथून मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅट्समन मैदानाच्या दाखल होतोय करण ठोंबरे. इनिंग नंबर 3 वरती तुम्हाला पार मिळेल. त्याच्या साथीनं मैदानावरती आपण पाहतोय बॅट्समन आकाश ठोंबरे. ही जोडी तुम्हाला पार भीतीये. किरण आउट झालाय, त्यामुळे आता करण दाखल होतोय. टार्गेट चेस करायचे 63 धाबच या वाचमध्ये क्षितिजा 11 LNT खोणी विरोधात तुम्ही पाहताय सगळं खेळतोय माथेरान 11 माथेरान. माथेरान म्हटलं की थंड हव्याचं ठिकाण तुम्हाला पार मिळेल. तर दुसऱ्या बाजूला श्रीमंगल विभागातून खोणी संघ दाखल झालाय. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत मैदानावरती पार मिळते. निमित्त फक्त एकच, स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय मोठमोठे संघ आज या मैदानावरती खेळण्यासाठी दाखल होतात. नेक्स्ट मॅच मध्ये जीत पाटीलचा बडेगर तर त्याच्या विरोधात मंगलमूर्ती चिंचपाडा या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगणार आहे. आज खरं तर प्रेक्षकांना मेजबानी आहे. बरोबर यार शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला अडबा बॅटनं खेचायचं होतं, नाही जमलं. संपर्क नव्हता. बॅटर बॉलचा सलगचा तिसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. आज माथेरान संघ भरपूर चांगला खेळ दाखवत असताना या मॅचमध्ये 2 धावांची पार्टी आहे. मी काल देखील उल्लेख केला बऱ्याचशा संघांसाठी की जेव्हा तुम्ही एक मोठी स्पर्धा खेळण्यासाठी दाखल होता त्यावेळेस तुमचा ड्रेस कोड असणं बंधनकारक आहे. तुमचा तोलपण ड्रेस कोडमध्ये असणं बंधनकारक आहे, कारण जेव्हा त्या धावानं सामना गमवावा लागतो त्यावेळेस मात्र भरपूर दुःख होत असतो. आणि इथे देखील आपण पाहतोय सलगचा चौथा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. 2 धावांची पार्टी होती, परंतु आता फक्त तुम्ही पाहताय धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय, कारण त्या 2 धावा आम्ही पहिल्या ओव्हरच्या नंतर ऍड करणार आहोत. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. डॉट बॉलचा पर्सेंटेज तुम्हाला पार मिळेल. पूर्णपणे मी म्हणेन कम्बॅक करतोय. बॉल ट्रॅक वरती जीत तो मैदानावरती असताना चांगली बॅटिंग केली आहे, परंतु या मॅच मध्ये आता कशा प्रकारची कामगिरी करतोय, कारण सलगचा चौथा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. मॅडम षटक येईल का हे देखील चित्र आपण पाहणार आहोत. राईट अमोर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न, सलगचा 5वा डॉट बॉल तुम्हाला पार मिळतोय. बॉलिंग आवडली असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. आज खरं तर या मैदानावरती चांगलं क्रिकेट खेळायचं आणि इथून एक ट्रॉफी जिंकायची, याच अनुषंगाने मैदानावरती माथेरान संघ दाखल झालाय. आणि काय गोलंदाजी करतोय, वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आता इथून मात्र वेगानं बीट करतोय, परंतु त्यासोबत अचूक टप्पा देखील तुम्हाला पार मिळेल. डॉट बॉल. 5 बॉल थांबावं लागलंय. एक धाव एकवटण्यासाठी साकीगिरीवरती करण. हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय. बॉल सीमा पार. हा षटकार आणि षटकाराच्या साथीनं 2 धावा पॅडीचे 8 करू. धावफलक 8. मंथन बॉल ट्रॅक वरती दाखल झालाय. ओव्हर नंबर 2
खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगती पथावरती बंतनवरती विश्वास दाखवलाय. 8 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 4 ओव्हरमध्ये 55 धाबा चेस करायच्या. त्याच अनुषंगानं बॅटिंग करावी लागेल. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय. टीम मातेरा संघाच्या माध्यमातून परंतु एक फलंदाज लवकर आउट झालाय, त्यामुळे थोडस जबाबदारी वाढली आहे टीम खोणी संघाची देखील. आज खर तर खोणीचा हार्दिक पांड्या टीम मध्ये नाहीये. हर्षद ठोंबरे ज्याच्यात आपण संघ ओळखला जातो. फुलटॉस होता, टर्न केला ऑन साईडला, डीप मधून लॉंगाला खेळाडू पोहोचतो. एक धाव तिथे एकपडली आणि सिंगल वरतीच थांबावं लागेल. सिंगलच्या साथीनं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 9 धाबा धावफलकावरती जोडले जातील 4 ओव्हरमध्ये. आज इथून आपण जर पाहिलं तर अजूनही 55 धाबा चेस करायच्यात. त्यामुळे पहिला बॉल एक चिकी सिंगल एकपडी धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 9 धाबा धावफलकावरती जोडले जातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसला आणि अखेर अजून एक सफलता मिळते टीम मातेरान संघाला. फलंदाज बाद. अजून एक झटका लागलाय. नवीन बॅटर मैदानावरती तुम्ही पाहताय. सरफराज आल्या आल्या खोणीचा धोनीच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकाराला का बॅटिंग करतोय. अजून एक मोठा फटका. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मधून बॉल चालला गोळीच्या वेगाने फरार. सलगचा दुसरा षटकार. सलगचा दुसरा षटकार. सरफराजच्या बॅटमधून धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्या बॅटमध्ये तुम्ही पाहताय टार्गेट थोडस मोठं चेस करायचे आहेत, परंतु खोली नाव कुठे छोट आहे. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 21. तिसरा तो देखील जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. गरुड झेप घेत असताना बॉल आतमध्ये ढकललाय आणि अखेर एक सिंगल धाव इथे मिळतीये. सिंगलच्या साथीला धावफलक 22 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बॅटर सेफ आहेत.
आणि बाउंड्री देखील सेफ आहे. त्यामुळे 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. स्टार्टिंग एंडवरती आकाश फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती फुलटॉल वसूल करण्याचा प्रयत्न फसला. आकाशला इथून मैदान सोडावं लागतंय. झटका अजून एक टीम खोडी संघाला. फरदस बाद. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. धावफलक या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये षटकार आला होता. 2 धावा पॅडीच्या ऍड केल्या. त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल 22 आकड्यावरती जाऊन पोहोचली. 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरिता आता 41 धावांची गरज आहे. 18 बॉल 41 ची गरज या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये चिंचपाडा विरोधात वडगर या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत तुम्हाला पार मिळेल. जीत रिव्हर्स टीम करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि अखेर डॉट बॉल. 17 बॉल 41 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना अजूनही 50-50 बॅलन्स तुम्हाला पार मिळेल. राईट एम ओव्हर द विकेट ना. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जवळपास नव्हता. डीपमधून खेळाडू पोहोचेल परंतु आउटफील्ड भरपूर फास्ट. त्यामुळे बॉल सीमा पार. चौकार आणि चौकाराच्या साथीने धावफलक 26. मिळतील का? हो. 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न झालाय. हरणीच्या वेगानं आणि चितेच्या चपळाईनं या 2 धाबा इथे मिळतील. बदलापूर मध्ये सध्या आपण जर पाहिलं तर बिबट्याचं ट्रेंड आहे परंतु इथे मैदानावरती हा चिता तुम्हाला पार मिळेल. वेगानं 2 धाबा एकवटतोय. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा 28 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार भेटतील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 63 धाबा इथून मात्र एकवटायचे. त्याच अनुषंगानं बॅटिंग सध्याच्या घडीला होतीये. इथे देखील बॅटची कडा घेतली आहे आणि अखेर खोणीचा धोनी सरफराज शेखला मैदान सोडावं लागेल. झटका लागतोय मोठा. टीम खोणी संघाला फरदच बाद. नवीन बॅट्समॅन मैदानावरती अनंता.
धावफलक 28 वरती पूर्णपणे थांबलंय. अजूनही षटकातील 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 14 बॉलचा खेळ तुम्हाला शिल्लक पार मिळेल आणि 14 बॉल मध्ये जिंकण्याकरिता टीम कोणी संघाला 35 धावांची गरज. शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता. त्यांच्या मागे मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. अजय उतेकर यांच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी जय ठोंबरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तेरा बॉल 35 धावांची गरज. बॉलर जीत चांगली गोलंदाजी करतो या मॅच मध्ये. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने चालवला आहे. हाफ ट्रॅकर बॉल बॅटचे घेतले कडक. थर्डमॅनचा खेळाडू पाठमोरा नाही थांबणार बॉल कारण आउटफील्ड भरपूर फास्ट. बॉल सीमा पार चौकार. तर संघ अडचणीत सापडला होता. अशा मोक्याच्या श्रेणी मैदानाच्या मध्ये आपण पाहिला बॅट्समॅन विजय दाखल झाला आणि सलग 3 बॉल 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले. त्यामुळे 4 बॉल 4 षटकार आपण पाहिले. त्यामुळे संघ पूर्णपणे अडचणीत सापडला टीम कोणी. त्यानंतर पुन्हा एकदा कोणीचा पलटवार आपण पाहिलाय आणि त्यानंतर धावफलक आता सेट झाले 63 धावांचं आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय सामना येऊन ठेपलाय. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 31 धावांची गरज आहे. स्टार्टिंग एअरवरती अजय उत्तेकर तर बॉलिंग ट्रॅक वरती देखील अजय भस्मा हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. दाखल होतोय. रायगड प्रीमियर लीग गाजवली आहे. बेस्ट बॅटरचा किताब तिथे जिंकलाय. तोच खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. राऊंड द विकेट गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पहिला बॉल फटका चांगला गॅप मधून मिड विकेटला. काऊ कॉर्नर फेस मधून बॉल जाईल सीमारेषा पार. अंपायर सिग्नल 4. दोन धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल फलकावरती आता जाऊन पोहोचली आहे 36. 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्यामुळे धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल अजय भस्माला. या मॅच मध्ये दोन्ही संघ आपण पाहतोय ताकदीने मोठ्या मैदानावरती उतरलेत. एका बाजूला श्री बलंगडचं क्रिकेट तुम्हाला पार मिळेल. मैदानावरती संघ खेळतोय क्षितिजा 11 LNT खोणी तर त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती दाखल झालाय. माथेरान 11 माथेरान. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि LBW च्या स्वरूपात अजून एक धक्का लागतोय. फलंदाज बाद. दहा बॉल 27 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना रंगतोय हो रंगलाच पाहिजे. त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल झालेत या मैदानावरती. ही स्पर्धा अशीच आहे. ते शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगताना दिसतील कारण सर्वांना इथून ट्रॉफी जिंकायची आहे. फुलटॉस होता. टर्न केला ऑन साइडला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. हुलकावणी देऊन बॉल जाईल डीप मध्ये. दरम्यान तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आता चालवला आणि अखेर या 3 धाबा इथे मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. या 3 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 9 बॉलचा खेळ शिल्लक. 24 धाबाची गरज या मॅच मध्ये. 3 बॉल भरपूर महत्वाचे. 3 बॉल वरती जर एखादा मोठा फटका येतोय तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम
खोणी, परंतु जर इथून चेंडू डॉटरला एखादी विकेट मिळतीये तर इथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक टीम माथेरान संघाचा या बॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. चांगला क्रिकेट अद्याप तुम्हाला पार मिळतोय, दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जातोय. षटक क्रमांक 1 आपण पाहिले, 2 फलंदाज सलामीला आउट झाले होते पहिल्या डावामध्ये, परंतु त्यानंतर विजयनं काप बॅटिंग केली आहे आणि त्यानंतर टार्गेट सेट झालं 63 धावांचं. त्यात लक्षाचा पाठलाग करत असणारा टीम खोणी. अजून एक चांगला फटका, फाईन डेकला फक्त दिशा दिली आहे आणि बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर, त्यामुळे तुम्हाला आता धावफलक पार मिळेल. पुढे सरकत असताना या बॅट मध्ये अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक, 20 धावांची गरज. 8 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 2 बॉल भरपूर महत्वाचे, 43 धावा फलकावरती जोडले गेल्या. 2 बॉलवरती 2 मोठे फटके जर आले तर पुन्हा एकदा कमबॅक करेल, परंतु दुसऱ्या बाजूला अजय भस्मावरती आक्रमण चढवलाय. पहिला बॉल देखील षटकार ठोकला होता, चौका ठोकला होता, त्यामुळे आपण पाहतोय धावफलक वेगानं पुढे सरकतोय. कमबॅक करावं लागेल अजयला, या बॅच मध्ये क्षमता या खेळाडूकडे. चला मॅच बॉल आलाय, त्यामुळे अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. अनंता उर्फ बाबू च्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. निकनेम खरं तर भरपूर महत्वाचे असतात क्रिकेटमध्ये, कारण रोहित भालेराव किडनीला आपण पाहतोय, मनीष कोळेकर पांड्याला आपण पाहतोय, अनंत वाघ मॅगीला आपण पाहतोय, ज्या निकनेमनं खरं तर हे सर्व खेळाडू फेमस झालेत. अजून एक चांगला फटका, डीप मध्ये स्कोर लागला, क्षेत्ररक्षक त्याच्या आवाकाच्या बाहेर, बॉल सीमा पार, चौकार. तर ही नाव आहेत क्रिकेट क्षेत्रामध्ये. मग विराट कोहली, चिकू या नावाने आपण नेहमीच त्याला संबोधत असतो. त्यानंतर आपण पाहतोय सौरव गांगुली दादा या नावानं त्याची ओळख आहे. आणि या बॅच मध्ये अनंता बाबू. 7 बॉलचा खेळ आता शिल्लक, या बॅच मध्ये 16 धावांची गरज आहे, त्यामुळे शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा या मॅच मध्ये. शेवटचा बॉल समोर बाबू, बिग हिट ऑन साइडला, स्टेट डाउन द ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट, बॉल जाईल सीमारेषा पार, बाबूचा पलटवार, षटकार. बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक, 6 बॉल 10 धावाची गरज या मॅच मध्ये, त्यामुळे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीकला आणलाय या 10 धावा रोखण्यासाठी. या मॅच मध्ये तुम्ही पाहता एक षटकार ते ठोकलाय बॅट्समन बाबूच्या बॅट मधून. नवीन फलंदाज तुम्ही पाहताय मैदानावरती विवेक दाखल होतोय. पहिला बॉल
पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला, 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल का, पायचं एक सिंगल तर एक पडली, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न वेगाने होतोय आणि अखेर या 2 धावा इथे मिळतील, त्यामुळे सामना तुम्हाला पार मिळेल. 5 बॉल 8 धावाची गरज आहे मॅच मध्ये. मॅच ऑन. 5 बॉल 8 धावा इथून एकवटायचे, त्याच अनुषंगाने बॅटिंग पार भीतीये. खर तर बाबूने सांगितलंय सिंगल डबलला तू प्राधान्य दे, मला स्ट्राईक मिळेल, त्यावेळेस मात्र चौकार षटकार मी मारतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉटम पार्टच्या बदला बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल. 4 बॉल 8 धाबाची गर्दी या मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये 8 धाबाची सोती की रोखल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. एक डॉट बॉल जरूर आलाय, पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्यानंतर काही सेकंदानंतर देण्यासाठी पोहोचलाय बाबू या मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये 8 धाबा इथून चेस करायचे. विवेकला तुम्ही पाहता एक बॉल डॉट जरूर आलाय. बॉल ट्रॅक वरती प्रतीक चांगली बॉलिंग करतोय. इथे देखील शरीरावरती चेंडू आदळलाय आणि अखेर पंचांनी घेतलाय DRS, त्यामुळे आपण चेक करतोय. OUT फरदाबाद. मॅच नवीन फलंदाज अनुभवी खेळाडू मैदानाच्या दाखल होतोय. 3 बॉल 8 धाबाची गर्दी या मॅच मध्ये. अरुण ठोंबरे मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये अरुण वरती आता विश्वास दाखवलाय. विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी मैदानाच्या मध्ये करायची, कारण जो सामना खेचून आणलाय बाबूने या मॅच मध्ये त्यावरती आता पकड मजबूत करायची. त्यामुळेच की काय अरुण पहिल्या बॉलवरती आपण पाहिला, खरं तर 2 धाबा आल्यानंतर जिथे चेंडू डॉट आला तिथे बाबूला स्ट्राईक मिळाली असती, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या बॉलवरती स्ट्राईक घेण्यासाठी ट्राय केलं, परंतु डॉट बॉल विकेट मिळाली आहे. त्यामुळे आता 3 बॉल 8 धाबांची गरज. हाफ ट्रॅकर बॉल खेचला ऑन साइडला, डीपमधून खेळाडू पोहोचतील वाराच्या वेगानं. क्षेत्ररक्षक पोहोचला, एक सिंगल तिथे, एक पडी. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे होतोय आणि 2 धाबा मिळतील. आता तिसरीचा प्रयत्न देखील केला जाईल का पाहायचंय. 2च धाबा. खेळाडू कक्षातून आवाज कमी ठेवा. 2 धाबा मिळाले, त्यामुळे सामना तुम्हाला पार मिळेल. शेवटचे आता 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. तिसऱ्या धावेसाठी बॅटर आउट आहेत ना. शिल्लक आहे पंच. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 धाबाची गरज. नवीन बॅटर मात्रावरती ध्रुव. क्षितिज 11 LNT खोनी विरोधात तुम्ही पाहताय माथेरान 11 माथेरान. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. अजून एक बॉल जर डॉट आला तर पुन्हा एकदा शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगेल, परंतु जर इथून मोठा फटका येतो तर सामना जिंकेल टीम खोनी. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ शर्यतीचे प्रयत्न करतायत. जर सामना आवडला असेल ना तर एकदा टाळा व्हायला हरकत नाहीये. 2 बॉल 6 धाबाची गरज. बिग हिट, फटका चांगला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्याच्या आवाकाच्या बाहेर, बॉल सीमा पार आलाय चौकार. त्यामुळे तुम्हाला पार मिळेल. सामना येऊन ठेपलाय. शेवटचे
एक बॉल 2 धाबाची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगतोय. दोन्ही संघ शर्यतीचे प्रयत्न करतात. प्रयत्नांची परमेश्वर असं म्हटलं जातं. या मॅच मध्ये 2 धाबा जमा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. त्यामुळे या मॅच मध्ये 2 धाबा बनवाबाद लागतील. सामना रंगतोय. मी आधीच म्हटलं होतं हे मैदान असंच आहे. ही स्पर्धा अशीच आहे. या मैदानावरती खरं तर शेवटच्या बॉलपर्यंत सामने रंगतात आणि ते चित्र आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल 2 धाबाची गरज या मॅच मध्ये. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक ग्रामस्थ मंडळ जोबिली गाव चेअरमन जोबिली आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार पेल आणि या मैदानावरती सामने रंगतात. शेवटच्या एक बॉल मध्ये 2 धाबाची गरज असताना सामना जाणार कुठे? सामना जाईल खोणीला की सामना जाईल माथेरानला हे देखील या एका बॉल वरती आपल्याला कळणार आहे. क्षितिज 11 निलेश दादा जाधव पुरस्कृत तुम्ही पाहताय संघ खेळतोय. LNT खोणी तर त्यांच्या विरोधात माथेरान. एक बॉल 2 धाबाची गरज असताना सिंगल तर इथे एकपटली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज होतोय बाद. सामना जिंकलाय टीम माथेरान 11 माथेरान संघाने. हार्ड लक टीम खोणी. अभिनंदन टीम माथेरान.